अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंचा प्रश्न रिक्त पदांचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रात आणि सगळीकडे रिक्त पदांचा आता तुम्ही जे एकदम सकारात्मक पॉझिटिव्ह उत्तर दिलात त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे. पण नक्की एक सांगतो आम्हाला की आपण रुग्णालयांचे अपग्रेडेशन केलं, 50 बेड केले, 100 बेड केलेत आणि तिथे स्टाफच नाही. माझ्याकडे 100 बेडचं रुग्णालय झालं ब्रह्मपुरीला. 83 जागाची फाईल 2 वर्ष झालीत भरली जात नाही. ब्रह्मपुरीमध्ये 83 जागा मान्यतेसाठी प्रस्ताव आला, मंत्रालयामध्ये पडून आहे. 2 वर्षापासून ही जागे भरली जात नाही. तर मग इमारत उभी राहिली. तिकडे आम्ही डायलिसिस सेंटर सुरू केला, मॉड्युलर ओटीसाठी मायनिंगमधून फंड पैसे दिलेत, सगळी व्यवस्था झाली. सीझनिंग कधी होत नव्हतं ते तिकडे व्हायला लागलेत. खाजगी दवाखान्यामध्ये सीझनिंगचे 20-20 हजार रुपये घेतात, इकडे मोफत व्हायला लागलेत. रुग्णांची फार चांगली सेवा सुरू झाली. पण रिक्त पदं असल्यामुळे त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम निर्माण झालेत. माझी विनंती आहे की आपल्याला त्वरित ही रिक्त पदं भरावीत. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की ज्या ज्या रुग्णालयाला उर्वरित निधीची आवश्यकता आहे, जे अर्धवट कामं आहेत, जे 60% 70% कामं झालीत आणि थोड्या थोड्या निधीसाठी महाराष्ट्रात ती रुग्णालय थांबलेली आहे, बांधकाम अपूर्ण राहिलेली आहे, या सगळ्यांचा एक आढावा घ्या आणि त्या प्रायोरिटी वाईज त्यांना आवश्यक असेल तुम्ही याच्यासाठी देऊ नका वाटल्यास सध्या निवासी बांधकामासाठी, पण याच्यासाठी मात्र आपण PSC साठी असेल किंवा ग्रामीण रुग्णालयासाठी हे प्रायोरिटीने पैसे द्या. तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून की आपण PSCच्या बांधकामाला आपला स्टँडर्ड जो काही हे आहे त्यामध्ये 101 कोटी 60 लाख रुपये देत आहे. PSCचं बांधकाम 1 कोटी 60 लाख रुपयात होऊच शकत नाही. जिथे मायनिंग आमच्याकडे आहे आम्ही तिथून पैसे घेतो, DPTCतून एवढे काही पैसे मिळू शकत नाहीत. पण ज्या ठिकाणी ही सोयच नाही अशा ठिकाणी 1 कोटी 60 लाखाच्या ठिकाणी किमान 5 कोटी रुपये PSCच्या बांधकामासाठी दिले गेले पाहिजेत. यामध्ये आपण बदल करा, कमी करा, पण तो तिथे सगळ्या व्यवस्था PSCच्या बांधकामामध्ये PSC मध्ये होतात आणि PSC म्हणजे त्या 40-50 गावामधल्या आरोग्यांचे एक केंद्र असतं ते. त्यामुळे तो एक महत्त्वाचा विषय. आणि 4 वर्षांनी अजूनही आपल्याकडे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि आशा वर्कर यांचा कोरोनाचा भत्ता मिळाला नाही. हे आपल्या खात्याकडून मिळतं. 4 वर्ष झाले. आशा वर्करचे मिळाले नाहीत, मदतनीसचे मिळाले नाहीत आणि अंगणवाडी सेविकेचे मिळाले. बिचाऱ्यांनी त्या काळामध्ये प्रचंड मेहनत आणि जीव वेटीस घेऊन देऊन हातावर घेऊन त्यांनी सगळं ते काम केलेलं आहे. यांचे भत्ते होत असतील तर लवकरात लवकर देण्याची कारवाई करावी. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य विजयभाऊ वडेट्टीवार साहेबांनी 3 ते 4 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न आहे की त्यांच्या मतदारसंघातल्या ब्रह्मपुरीमध्ये बांधकाम पूर्ण झालंय, इमारत तयार आहे, परंतु 2 वर्ष झाली. त्याच्यामध्ये आपण सगळ्या मॅनपॉवर न दिल्यामुळे आपल्या सगळ्या कामकाज ठप्प आहे. मी आपल्याला सांगतो की आपल्यासारख्याच महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी सगळ्याच डॉक्टर्स उपलब्ध नाहीत किंवा बांधकाम पूर्ण असलं तरी मॅनपॉवर नसल्यामुळे बऱ्याचशा यंत्रणा ठप्प होत्या. परंतु एका बाजूला आज डॉक्टर्स डे आहे आणि आजच्या डॉक्टर्स डे दिवशी आज आम्ही राज्यात 1400 नवीन डॉक्टरांची ऑर्डर आजच देतोय. म्हणजे आज पहिल्यांदा 1400 डॉक्टरची भरती झालेली आहे की ज्याचा फायदा सगळ्या संपूर्ण आस्थापनेला होतो. त्यामुळे एका बाजूला सगळे नवीन डॉक्टर्स येतील, दुसऱ्या बाजूला पदमान्यतेचा प्रस्ताव बरेच वर्ष पेंडिंग होता ज्याच्यासाठी आपण बोलतोय. 5000च्या पदमान्यतेला परवाच्या कॅबिनेटमध्ये मान्यता घेतली. त्यामुळे ब्रह्मपुरीच नाही तर राज्यातल्या सर्व ठिकाणी जिथे इथं बांधकामं पूर्ण झाले त्या सगळीकडे एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट्स आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण आस्थापना सुद्धा आपण देतोय. त्याचा उपयोग ब्रह्मपुरीला होणार आहे. दुसरा आपण बांधकामाबद्दल सुद्धा विचारलं की एकूणच जी काय बांधकाम आहेत त्याच्यामध्ये आपण क्रायटेरियाच केलं. मगाशी आदरणीय भाऊंनी ज्यावेळी प्रश्न विचारला होता 50%, 70%, 90%, 75% जेवढे पूर्ण झाले त्याला प्रायोरिटीने आपण देतो. त्यामुळे माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी सुद्धा निदर्शनास आणून द्या जेवढी बांधकाम आहेत, कारण बऱ्याच वेळा असं होतं 10-10 वर्ष बांधकाम झाली तरी सुद्धा दुर्दैवानं आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही. तर आता आपण जो काय प्राधान्यक्रम केला आपल्याकडे पैसे उपलब्ध आहेत, फक्त आपल्या सगळ्यांनी प्रस्तावाला पाठलाग करा आणि आम्ही सगळेजण त्याला निश्चितपणाने निधी देण्याची जबाबदारी आमची आहे. तिसरं आपण सांगितलं की PSCची बांधकामं जी आहेत त्या PSCच्या बांधकामाला 1 कोटी 60 लाख रुपये आपल्या नॉर्म्स प्रमाणे मंजूर आहेत. आता आपल्या सगळ्यांचं कसं होतंय की आपण सगळेजण आमदार असतोय, आपल्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीची आस्थापना व्हायला पाहिजे म्हणून 1 कोटी 60 लाखाचं काही काही ठिकाणी तरी 10-10 कोटी रुपयेपर्यंत आपण खर्च करतोय. परंतु आमच्याकडे असणारी मॅनपॉवर आणि यंत्रणा त्याच्यासाठी नॉर्म्स जे आहेत त्याप्रमाणे 1 कोटी 60 लाखापर्यंतच आम्हा सगळ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मान्यता आहेत. आणि मग त्याच्यामुळं
जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण या सगळ्या फंड्सची उपलब्धता करतोय. पण तरीसुद्धा आपला जो काय आपली सूचना आहे त्या सूचनेप्रमाणे एक कमिटी आम्ही बसवतो आणि आवश्यकता, कारण काय आहे की ते सगळं आता अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमध्ये मी गेलो होतो आणि त्या राळेगण सिद्धीमध्ये बघितलं तिथं एखादं ग्रामीण रुग्णालय उभा केल्यासारखं सगळं उभा केलं होतं, एखादी PSC. पण उद्या तिथं स्वच्छता करायला माणसं पाहिजेत. आमच्याकडे स्टाफ जो आहे तो तेवढाच आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांची भावना आणि उत्साह असतोय, पण उत्साहाबरोबर प्रॅक्टिकल पण असायला पाहिजे. तरीसुद्धा आपण जी सूचना दिली त्याप्रमाणे एक बैठक बोलवतो, त्याच्यामध्ये अजून निधी वाढवता येत असेल तर वाढवतो.